आपला प्लॅन फिक्स असताना कोणा जर म्हणतात तिसरा पाय काढला तर किती जिवार येते ना, हे आपल्या सगळ्यासोबतच होत असते. आज माझा प्लॅन होता सकाळ दुपारचे सगळे कामं कंप्लीट करून मस्त झोपायचं. तेवढ्यात आमच्या नवरोबाचा फोन आला की तयारी कर, आपण कॅन्टीनमध्ये जाऊ. मग काय जिवार आलं, पण तरी पण तयारी केली. नंतर नवरोबा घ्यायला आले होते. आरुषी मी आम्ही कॅन्टीनमध्ये जाणार होतो, कारण थोडंसं घरासाठी सामान घ्यायचं होतं. हे आहे बघा कॅन्टीन. एवढं छान क्लिनिंग असते ना इथं, जसं आपण आपलं एवढंसं घर आपण मेंटेन ठेवू शकत नाही, एवढा मोठा एरिया ते कशी काय मेंटेन करत असेल, साफसफाई करत असेल. हे बघा आमच्या युनिटची छोटीशी कॅन्टीन. जे जे सामान पाहिजे होतं ते सामान आम्ही घेतलं. नंतर नवरोबा बिल करत होते, तर आम्ही बाहेर येऊन बसलो होतो. नंतर तसंच नवरोबाची फरमाईश होती की आम्हाला पावभाजी पाहिजे म्हणून. मग काय खालीच तसं स्टोरूममध्ये ते सामान ठेवलं, आरुषीची धन्नो काढली आणि आम्ही गेलो कॉम्प्लेक्समध्ये. कारण पावभाजीचं सामान आणायचं होतं, घरात भाजीपाला जास्त नव्हता. म्हणून जे पावभाजीसाठी सामान लागते तेवढा छोटा थोडा भाजीपाला घेऊन घेतला. जे पावभाजीला भाजीपाला पाहिजे होता मला ते घेऊन घेतलं. नंतर बाजूनच किराणा दुकान होतं, तिथून पाव, बटर आणि पावभाजी मसाला असं घेऊन घेतलो. फायनली आलो आम्ही घरी. नंतर हे बघा एवढं मोठं सामान घेऊन आली होती. नंतर रात्रीच्या जेवणात पावभाजी बनवायचं म्हटलं तर घरात जेवढं मिक्स भाजीपाला होतं सगळं भाजीपाला घेऊन घेतलं. सगळे हेल्दी पावभाजी बनवायची होती म्हणून सगळा जो भाजीपाला अवेलेबल होता तो भाजीपाला कापून घेतला मी आपल्या कुकरमध्ये, त्याला शिजवून घेतलं आणि अशा प्रकारे मॅश केलं. मस्त बटर आणि तेल टाकून त्याच्यात आपलं लसण, अद्रकची पेस्ट आणि मस्त बारीक चिरलेला कांदा टाकून अशी भाजी फोडणी दिली पावभाजी मसाला टाकून. आणि हे बघा पाव भाजून घेतले. अशा प्रकारे आमची पावभाजी तयार झाली होती. या तुम्ही पण मस्त खायला. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.